केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आज पश्चिम विदर्भातील अकोला येथे दौरा आहे। हा दौरा खरा तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे। पश्चिम विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघ आणि पूर्व विदर्भातील 2 लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा बैठक असणार आहे। आपण बघू शकतो की अकोला येथील याच हॉटेल जलसामध्ये आज ही क्लस्टरची मीटिंग होणार आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीने क्लस्टर हे तयार केलेले आहेत आणि त्यात विदर्भातील हा एक क्लस्टर आहे ज्यामध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहे। पश्चिम विदर्भाचा विचार केला तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे आणि पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज अमित शहा घेणार आहेत। अमित शहा ज्या हॉटेलमध्ये हा आढावा घेणार आहे त्या हॉटेलसमोर आता आपण आहोत आणि या ठिकाणी खूप चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। अकोला येथील हॉटेल जलसा या ठिकाणी काल सायंकाळी काही अज्ञातांनी पोस्टर फाडल्याच्या घटना घडल्या होत्या आणि त्यानंतर हा पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीने इतर राज्यातील जवळपास 196 लोकसभा उमेदवार घोषित केलेले आहे, परंतु महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील अद्यापही एकही उमेदवार जाहीर केला नाही आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खरं तर पश्चिम विदर्भाचा हा जो क्लस्टर आहे यात भारतीय जनता पार्टीचे जवळपास 400 प्रतिनिधी या बैठकीत सामील होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात 2 कमिटी करण्यात आलेल्या आहेत, ज्या 2 कमिटीत एक स्थानिक भारतीय जनता पार्टीची जी वर्किंग कमिटी आहे त्यातील काही सदस्य यात सहभागी होणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्याची जी निवडणूक कमिटी असते त्यातील काही सदस्य यात सामील होणार आहे। आपण जर का बघितलं तर याच ठिकाणी अमित शहा हे जवळपास 11:30 वाजता अकोल्यात पोहोचतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होणार आहे। एक मतदारसंघ वाईज ही बैठक होणार आहे आणि या विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघाचा यात आढावा घेतला जाणार आहे। ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाची बैठक मानली जाते आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काय अद्यापही 48 लोकसभा मतदारसंघातील भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत त्याला आता जाहीर करण्यासाठी हा वेग येईल असंही मानलं जात आहे आणि त्यामुळे आजची ही बैठक खूप मोठी महत्त्वाची मानली जात आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।